वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. भूगोल इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे. भूगोल हा विषय कला शाखा आणि विज्ञान शाखा म्हणजे सायन्स आणि आर्ट्सला हा विषय उपयोगी आहे. यामधील प्रकरण क्रमांक 3 अपक्षरणाची कारके या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. म्हणजे प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपल्या लक्षात येईल. प्रकरण संपल्यानंतर पाठ्यपुस्तकात जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं आपण पाहूया. प्रकरण क्रमांक 3 अपक्षरणाची कारके. स्वाध्याय पाहूया. प्रश्न पहिला आहे सारणी पूर्ण करा. या साखळी पूर्ण करा. जोड्या लावासारखा प्रश्न असतो हा. इथे कारके दिली आहेत. खनन कार्य त्याची भूरूपे लिहायचीत आणि संचयन कार्याची भूरूपं लिहायचीत. आणि कारक दिलेली आहेत नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा आणि भूजल. ही साखळी किंवा तक्ता आपण पूर्ण करूया. कारके खनन कार्य भूरूपे, संचयन कार्य भूरूपे. 1. नदी. घळई, खोल घळई, व्ही आकाराची दरी, धावत्या, धबधबा, प्रपात गर्ता, रांजण खळगा, गोटे. आणि संचयन कार्य आहे नागमोडी वळण, पंखाकृती मैदान, नालाकृती सरोवर, पूर मैदान, पूरतट, त्रिभुज प्रदेश. दुसरं कारक आहे हिमनदी. तिचं खनन कार्य पाहू. मेषशिला, हिमगवर, शुककृट, गिरीशृंग, यू आकाराची दरी, लोमती दरी. आणि संचयन कार्यामध्ये हिमोडगिरी, हिमकटक, आगंतुक खडक, हिमोडचे प्रकार. वारा या कारकाच्या संदर्भात खनन कार्याची भूरूप अपवहन खळगा, वातगृष्ट खडक, भूचत्र खडक, यारदांग. आणि संचयन कार्य वालुकागिरी, बारखन, सैफ टेकड्या, लोयस मैदान. सागरी लाटा हे कारक आहे आणि खनन कार्य सागरी कडे, सागरी गुहा, सागरी कमान, सागरी स्तंभ, तरंगघर्षित मंच. आणि संचयन कार्यामध्ये पुळण, वाळूचा दांडा, खाजण. भूजल हे कारक आहे. खनन कार्य विलयन विवर, भूमिगत गुहा. आणि संचयन कार्यामध्ये अधोमुखी लवणस्तंभ, ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ, सलग लवणस्तंभ. अशा प्रकारे आपण तक्ता पूर्ण केला किंवा साखळी पूर्ण केलेली आहे. प्रश्न क्रमांक 2. विधानांमधील सहसंबंध लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. सहसंबंध लक्षात घेऊन पर्याय निवडायचा. क्रमांक 1. खडकातील भेगांमध्ये पाणी किंवा हिम गेल्याने ते कमकुवत होतात. यावरून हिमनदी गेल्यास तळाकडील खडक ओढला जातो. आता पर्याय दिलेले आहेत. अ. उखड, आ. अपघर्षण, ई. सन्निघर्षण, ई. वहन. आणि अचूक उत्तर आहे अ. उखड म्हणायचं त्याला. उखड. क्रमांक 2. काही वेळेस नदी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने अपक्षरण करते. नदीला सुरुवातीच्या टप्प्यात मोठ्या प्रमाणावर पाणी पुरवठा झाल्यास ही क्रिया घडते. पर्याय अ. अधोगामी अपक्षरण, आ. अभिशीर्ष अपक्षरण, ई. बाजूचे अपक्षरण, ई. अनुलंब अपक्षरण. आणि अचूक उत्तर आहे आ. याला म्हणायचं अभिशीर्ष अपक्षरण. क्रमांक 3. कठीण खडकाखालील मृदू खडकाची झीज होऊन एक भूरूप निर्माण होते. या भूरूपातूनच पुढे सागरी कमान तयार होते. पर्याय अ. सागरी गुहा, आ. सागरी स्तंभ, ई. सागरी कडा, ई. तरंगघर्षित मंच. आणि अचूक उत्तर आहे अ. सागरी गुहा. क्रमांक 4. वाऱ्याच्या संचयन कार्यामुळे हे भूरूप तयार होते. वारा ज्या दिशेने येतो त्या दिशेकडील उतार मंद असतो. त्यावेळी हा भू आकार तयार होतो. पर्याय अ. लोयस मैदान, आ. बारखन, ई. सैफ टेकड्या आणि ई. वालुकागिरी. अचूक उत्तर आहे आ. त्याला बारखान असं म्हणतात. क्रमांक 5. नदी, हिमनदी, वारा, सागरी लाटा, भूजल ही अपक्षरण कारके आहेत. त्यांच्या कार्यात
चा हा योग्य क्रम भूरूपांच्या निर्मितीस कारणीभूत असतो. पर्याय अ. उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे, विलग करणे. आ. उचलणे, विलग करणे, संचयन करणे, विदारण. ई. संचयन करणे, वाहून नेणे, उचलणे, उत्परिवर्तन. ई. विलग करणे, उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे. याचा अचूक उत्तराचा पर्याय आहे ई. विलग करणे, उचलणे, वाहून नेणे, संचयन करणे. प्रश्न क्रमांक 3. भौगोलिक कारणे लिहा. 1. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत, परंतु पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती झाली आहे. 2. कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयनाचा थेट संबंध असतो. 3. सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. 4. हिमालयामध्ये अनेक गिरीशृंग, मेषशिला, हिमगवर, लोंबत्या दऱ्या आढळतात. 5. कार्स्ट भूरूपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात. 6. हिमरेषा ही अपक्षरण कारकाच्या स्वरूपात हिमनदीच्या कार्याची मर्यादा ठरवते. आपण याचं भौगोलिक कारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले आहेत, परंतु पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती झाली आहे. किंवा हेच असंही विचारलं जाऊ शकतं, कोकणच्या किनारपट्टीवर अनेक खाड्या आहेत पण त्रिभुज प्रदेश नाहीत. उत्तर. नदीच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होतो, मात्र त्यासाठी पोषक अशी परिस्थिती असावी लागते. त्यात प्रामुख्याने मंद उतार, नदी प्रवाहाची कमी गती, अवसादांचा भरपूर पुरवठा व उथळ समुद्र या गोष्टींची पूर्तता होत असेल तरच त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर जाणाऱ्या गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी या खूप लांब नद्या असून पूर्वेकडील मैदानी भागात त्यांचा वेगही कमी होतो. शिवाय ह्या नद्यांची खणन वहन क्षमता जास्त असल्याने त्या आपल्याबरोबर भरपूर प्रमाणात अवसाद म्हणजे गाळ आणतात. या उलट कोकणातील नद्या वेगवान, कमी लांबीच्या असून त्या कमी अवसाद आणतात. त्यामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नद्यांनी त्रिभुज प्रदेश निर्माण केले असून पश्चिम किनाऱ्यावर खाड्यांची निर्मिती झाली आहे. कारणे लिहा. क्रमांक 2. कारकांच्या प्रवाहाचा प्रवेग आणि संचयन यांचा थेट संबंध असतो. उत्तर. नद्या, हिमनद्या, वारा, सागरी लाटा यासारखी कारके आपल्या अपक्षरणाच्या प्रक्रियेत खनन, वहन, संचयन या क्रिया करतात. या क्रियांचा त्या कारकांच्या प्रवाहाच्या वेगाशी थेट संबंध असतो. कारकांचा वेग व खनन यांचा थेट परस्पर पूरक संबंध असतो. म्हणजे जर कारकांचा वेग जास्त असेल तर खनन जास्त होते आणि वेग कमी असेल तर खननही कमी होते. या उलट प्रवाहाचा वेग व संचयन यांचा परस्पर विरुद्ध संबंध असतो. म्हणजे प्रवाहाचा वेग कमी असल्यास संचयन जास्त होते. त्यामुळे वारा, नदी, हिमनदी या कारकांचा ज्या ठिकाणी वेग कमी असतो तेथेच त्यांनी आणलेल्या अवसादांचे संचयन होऊन अनेक भूरूपांची निर्मिती होते. क्रमांक 3. कारणे लिहा. सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. किंवा हे असंही विचारलं जाऊ शकतं, सागराच्या कार्यात सातत्य दिसते. उत्तर. हिमनदी, नदी, वारा, भूजल व सागरी लाटा ही कारके भूपृष्ठावर अपक्षरणाचे कार्य करतात व त्यातून विविध भूरूपे निर्माण होतात. मात्र ही सर्व कारके विविध भौगोलिक घटकांशी संबंधित आहेत. हिमनदी ही केवळ हिमरेषेच्या वर कार्यरत असते. मात्र ऋतूप्रमाणे हिमरेषेचे स्थान तसेच तापमानातील बदल यामुळे हिमनदीचे अस्तित्व व कार्य बदलते. नदीचे कार्यही पर्जन्याच्या प्रमाणानुसार बदलते आणि वाऱ्याची दिशा, गती व उंची यावरही बदलणाऱ्या ऋतूंचा प्रभाव पडतो. या सर्व कारकांच्या तुलनेत सागरी लाटा हा एकमेव कारक असा आहे की ज्याच्या अपक्षरण कार्यात कमालीचे सातत्य आहे. भरती ओहोटीचे चक्रही सातत्यपूर्ण असून हवामान, तापमान, पर्जन्यमान, वारा यांचा प्रत्यक्ष प्रभाव सागरी लाटांच्या कार्यावर होत नाही. म्हणूनच इतर सर्व कारकांपेक्षा सागराचे कार्य विश्रांतीशिवाय चालते. कारणे लिहा. क्रमांक 4. हिमालयामध्ये अनेक गिरीशृंग, मेषशिला, हिमगवर, लोंबत्या दऱ्या आढळतात. उत्तर. भारताच्या उत्तरेस हिमालय या वली पर्वताच्या रांगा पूर्व पश्चिम दिशेस पसरल्या आहेत.
हिमालय पर्वताचे 3 मुख्य भाग असून त्यात शिवालिक टेकड्या, मध्य हिमालय व बृहद हिमालय यांचा समावेश होतो. बृहद हिमालयाची उंची ही सरासरी 6,000 मीटर असून 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची अनेक पर्वत शिखरे या बृहद हिमालय रांगेत आहेत. बृहद हिमालयाचा बहुतांश भाग हा वर्षभर बर्फाच्छादित असून तेथे बारमाही हिमनद्याही कार्यरत आहेत. साहजिकच या हिमनद्यांद्वारे अपक्षरणाच्या विविध क्रिया घडून येतात. त्यामुळेच हिमालयात हिमनद्यांद्वारे निर्माण होणारी गिरीशृंग, मेषशिला, हिमगवर व लोमत्या दऱ्या ही भूरूपे आढळतात. कारणे लिहा. क्रमांक 5. कार्स्ट भूरूपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात. उत्तर. कार्स्ट भूरूपे ही प्रामुख्याने जिप्सम, चुनखडक अशा विद्राव्य खडकांच्या प्रदेशात आढळतात. या प्रदेशात खडकातील भेगा किंवा जोड यात पाणी शिरते. त्यातील जलामलामध्ये खडक विरघळतात व भेगा रुंद होऊन पुढे भूपृष्ठावर वर्तुळाकार विलयन, विवर किंवा खळगे तयार होतात. या विलयन खळग्यात भूपृष्ठावरील नद्या लुप्त होतात व भूजल म्हणून भूपृष्ठाला समांतर वाहतात. पुढे या भूजलाचे अपक्षरण कार्य प्रामुख्याने द्रावीकरण व निलंबन प्रक्रियांद्वारे चालते व भूपृष्ठाखालीच विविध भूरूपे तयार होतात. म्हणून कार्स्ट भूरूपे भूपृष्ठाखाली लपल्यासारखी दिसतात. कारणे लिहा. क्रमांक 6. हिमरेषा ही अपक्षरण कारकाच्या स्वरूपात हिमनदीच्या कार्याची मर्यादा ठरवते. उत्तर. अपक्षरणाच्या प्रत्येक कारकाचे कार्य हे विशिष्ट भौगोलिक परिस्थितीतच चालू शकते. हिमनदीचे अस्तित्व हे कमी तापमानाच्या प्रदेशातच शक्य होते. त्यामुळे हिमनदीचे बारमाही अस्तित्व हे केवळ हिमरेषेच्या वरील क्षेत्रातच शक्य होते. हिमरेषेखालील हिमनदीचे अस्तित्व हे ऋतू व तापमान यावर अवलंबून असल्याने हिमनदीच्या अपक्षरण कार्याची सीमारेषा म्हणून हिमरेषा मर्यादा ठरवते. प्रश्न क्रमांक 4. टिपा लिहा. 1. सन्निघर्षण. 2. पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य व मानवी क्रिया. 3. वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती. टिपा लिहा. क्रमांक 1. सन्निघर्षण. उत्तर. भूपृष्ठावर विविध कारके अपक्षरण व संचयनाचे कार्य करतात. त्यामुळे भूपृष्ठावर विविध भूरूपे निर्माण होतात. अपक्षरणाच्या विविध प्रक्रिया असून कारकांप्रमाणे त्यात बदल होतो. सन्निघर्षण ही अशीच एक अपघर्षणाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया नदी, वारा व सागरी लाटा या कारकांद्वारे होताना दिसते. जेव्हा नदी, वारा व सागरी लाटा ही कारके अपक्षरित पदार्थ, खडकांचे तुकडे, मोठे खडक यांचे वहन करतात तेव्हा हे खडक व खडकांचे तुकडे परस्परांवर आदळून आपटून त्यांचे अपघर्षण होते. त्यामुळे खडकांचे अजून लहान तुकडे होत जातात. तसेच या प्रक्रियेदरम्यान या खडकांना गोलाई येत जाते. सन्निघर्षण प्रक्रियेमुळेच नदीद्वारे दगडगोटे तयार होतात. वाऱ्यांद्वारे वाळूचे कण सूक्ष्म होतात तर सागरी लाटांद्वारेही वाळूचे कण लहान होत जातात. सन्निघर्षण हे वाहत्या अवसादाशी संबंधित आहे. याचाच अर्थ सन्निघर्षण ही प्रक्रिया अपक्षरित पदार्थाच्या वहनादरम्यान होते. टिपा लिहा. क्रमांक 2. पर्वतीय क्षेत्रातील नदीचे कार्य व मानवी क्रिया. उत्तर. नद्या, हिमनद्या यासारखी विविध कारके भूपृष्ठावर अपक्षरणाची क्रिया करतात. त्यामुळे भूपृष्ठात बदल होतोच. विविध भूरूपांची निर्मिती होते आणि शेवटी त्याचा प्रभाव हा त्या प्रदेशातील मानवी क्रिया, जीवन व व्यवसाय यावर होत असतो. मानवी जीवनात आणि विकासात नद्यांचे महत्त्व आहे. त्यामुळेच नद्यांचे कार्य व मानवी क्रिया यांचा परस्पर संबंध असल्याचे दिसून येते. पर्वतीय प्रदेशात नदी उगम पावते. आपल्या उगमाकडील क्षेत्रात नदी तीव्र उताराच्या अशा पर्वतीय प्रदेशातून वाहते. त्यामुळे नदीचा प्रवाह खूप वेगवान असतो व नदीच्या काठापेक्षा नदीच्या तळभागाचे खणन जास्त होते. त्यामुळे पर्वतीय क्षेत्रात नदी घळई निर्माण करते. काही ठिकाणी व्ही आकाराची दरी तर काही क्षेत्रात धबधबे व प्रपातगर्ताही निर्माण होतात. पर्वतीय क्षेत्रातून वाहताना नदी जेव्हा एकदम मैदानी क्षेत्रात येते तेव्हा उतारात एकदम बदल झाल्याने
गाळाचे संचयन होऊन पंखाकृती मैदान तयार होते. या सर्व कार्यामुळे मानव पर्वतीय क्षेत्रात वनसंपदा मिळवणे, खाणकाम, घर बांधणी, वीज निर्मिती, धरण बांधणी, वीज निर्मिती, पर्यटन यासारखे व्यवसाय नदीच्या कार्यातून निर्माण झालेल्या भूरूपांच्या आधारे करू शकतो. टिपा लिहा क्रमांक 3. वाऱ्याच्या कार्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती. उत्तर: पृथ्वीवर सर्वत्र वारे वाहतात. मात्र असे असले तरी पृथ्वीवरील अपक्षरणाच्या प्रक्रियेत वारे हा कारक सर्वत्र सारखाच प्रभावी असतो असे नाही. सर्वसाधारणतः ओसाड प्रदेशात वारे अधिक प्रभावी असतात. वाऱ्याचे कार्य प्रभावी होण्यासाठी पुढील बाबी आवश्यक असतात. 1. शुष्क हवामान. पर्जन्यापेक्षा बाष्पीभवनाचा वेग अधिक असणे आवश्यक. 2. तुरळक व हंगामी वनस्पती झाडे. 3. अडथळ्यांविना पृष्ठभाग व शुष्क ओसाड स्वरूप. 4. अपक्षरण किंवा अपघर्षण व वहन करू शकेल इतपत वाऱ्याचा वेग व सातत्य. प्रश्न क्रमांक 5. फरक स्पष्ट करा. 1. सन्निघर्षण आणि अपघर्षण. 2. यू आकाराची आणि व्ही आकाराची दरी. 3. ऊर्ध्वमुखी आणि अधोमुखी स्तंभ. 4. उपनद्या आणि वितरिका. यातला फरक स्पष्ट करूया. 2 भागामध्ये लिहायचा फरक. एका भागात सन्निघर्षण आणि दुसऱ्या भागात अपघर्षण असं लिहायचं. क्रमांक 1. आधीपासूनच अपक्षरित झालेल्या पदार्थाचे एकमेकांवर आदळून आपटून अजून अपक्षरण होते त्यास सन्निघर्षण म्हणतात. 1. अपघर्षणामुळे भूपृष्ठाचे खनन होऊन खडकांचे तुकडे असे अपक्षरित पदार्थ तयार होतात. 2. सन्निघर्षणात कारक हे फक्त वहन प्रक्रियेस कारणीभूत असतात. येथे कारकांमुळे सन्निघर्षण होत नाही. अपघर्षण प्रक्रियेत कारक हा घर्षणाच्या किंवा खननाच्या प्रक्रियेत प्रत्यक्ष सहभागी असतो. 3. सन्निघर्षणामुळे खडकांचे तुकडे एकमेकांवर आपटून त्यांचे अजून तुकडे होतात. त्यांना गोलाईसुद्धा येते. 3. अपघर्षणात भूपृष्ठावरील खडकांचे विखंडन होते. 4. सन्निघर्षण प्रक्रियेत केवळ नदी, वारा व सागरी लाटा हेच कारक समाविष्ट असतात. 4. अपघर्षणात नदी, वारा, सागरी लाटांबरोबरच हिमनदी व भूजल हे कारकही सहभागी असतात. 5. सन्निघर्षण प्रक्रियेत 2 किंवा अधिक विघटित किंवा विखंडित खडक समाविष्ट असतात. त्यात कारक प्रत्यक्ष सहभागी नसतो. 5. अपघर्षण प्रक्रियेत कारक भूपृष्ठावर प्रत्यक्ष खरवडण्याचे, घर्षणाचे, विखंडनाचे कार्य करतो. फरक स्पष्ट करायचा आहे. क्रमांक 2. यू आकाराची दरी आणि व्ही आकाराची दरी. 1. हे भूरूप हिमनदीमुळे निर्माण होते. 1. हे भूरूप नदीमुळे निर्माण होते. 2. हे भूरूप प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळते जेथे हिमनदी कार्यरत असते. 2. हे भूरूप पर्वतीय प्रदेशात व तीव्र उताराच्या डोंगराळ भागात आढळते. 3. हिमनदीचा वहनाचा वेग कमी असतो. मात्र बर्फाचे वजन खूप असल्याने हिमनदी जमिनीचा तळभाग अक्षरशः शब्दशः खरवडून काढते. मात्र कमी गतीमुळे तेव्हाच काठांचेही अपक्षरण होते. 3. तीव्र उतारामुळे नदीचा वहनाचा वेग जास्त असतो. त्यामुळे नदी काठांपेक्षा तळाचे खनन जास्त करते. त्यामुळे तीव्र उताराची अरुंद घळई दरी तयार होते. 4. त्यामुळे हिमनदीची दरी किंवा तळभाग नदीच्या तळभागापेक्षा रुंद असतो किंवा बनतो व त्याचा आकार इंग्रजी यू या अक्षराप्रमाणे दिसतो. 4. जसजसे गाळाचे प्रमाण वाढते तसतसे तळापेक्षा काठाचे खनन अधिक होऊन नदीचे तट रुंदावतात. त्यांना इंग्रजी व्ही आकार प्राप्त होतो. फरक स्पष्ट करायचा आहे. क्रमांक 3. ऊर्ध्वमुखी लवणस्तंभ आणि अधोमुखी लवणस्तंभ. 1. हे भूरूप भूजलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होते. 1. हे भूरूप भूजलाच्या संचयन कार्यामुळे निर्माण होते. 2. हे भूरूप भूमिगत गुहेच्या जमिनीवर निर्माण होते. 2. हे भूरूप भूमिगत गुहेच्या छतावरून निर्माण होते. 3. पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराचे प्रमाण कमी असल्यास अशा पाण्याचे टपोरे थेंब फार वेळ छताला चिकटून राहू शकत नाहीत व ते पाण्याचे थेंब क्षारासह भूमिगत गुहेच्या जमिनीवर पडतात
पुढे बाष्पीभवनामुळे पाणी नाहीसे होते व क्षारांचे जमिनीपासून छताकडे संचयन झाल्यास ऊर्ध्वमुखी स्तंभ म्हणजे लवणस्तंभ तयार होतात. 3. पाण्यात विरघळणाऱ्या क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास ते जवळपास संपृक्त द्रावण असते. अशा संपृक्त द्रावणाचे थेंब छताला चिकटून राहतात व सहसा हे पाणी खाली पडत नाही. पुढे बाष्पीभवनामुळे यातील पाणी नाहीसे झाल्यावर भूमिगत गुहेच्या छतापासून जमिनीकडे अधोमुखी स्तंभ म्हणजे लवणस्तंभ तयार होतात. फरक स्पष्ट करा. क्रमांक 4. उपनद्या आणि वितरिका. 1. उपनद्या मुख्य नदीला मिळतात. 1. वितरिका मुख्य नदीपासून वेगळ्या होतात. 2. उपनद्यामुळे मुख्य नदीचा प्रवाह वाढतो. 2. वितरिकांमुळे मुख्य नदीचा प्रवाह लहान किंवा कमी होतो. 3. उपनद्या या प्रामुख्याने मुख्य नदीच्या उगमाकडे किंवा पर्वतीय प्रदेशात आढळतात. 3. वितरिका या प्रामुख्याने मुख्य नदीच्या मुखाशी मैदानी प्रदेशात आढळतात. 4. उपनद्यांचा वेग जास्त असतो व ते खननकार्य करून मुख्य नदीत गाळाचे संकलन करतात. 4. वितरिकांचा वेग कमी असतो व ते गाळाच्या संचयनाचे कार्य करतात. 5. उपनद्यांच्या जाळ्यामुळे नदीखोरे विकसित होते. 5. वितरिकांच्या जाळ्यामुळे नदीमुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण होतो. 6. प्रत्येक मुख्य नदीस अनेक उपनद्या असतात. 6. प्रत्येक मुख्य नदीच्या मुखाशी वितरिका किंवा त्रिभुज प्रदेश निर्माण होईलच असे नाही. 7. उपनद्या या हिमनद्या झरे सरोवरांपासून उगम पावतात. 7. वितरिका या मुख्य नदीपासूनच निर्माण होतात. 8. उपनद्यांना स्वतंत्र वेगळी नावे असतात. 8. वितरिकांना शक्यतो वेगळी नावे नसतात. 9. उपनद्यांची वहनाची एक निश्चित दिशा किंवा खोरे किंवा पात्र असते व शक्यतो उपनद्या आपल्या वाहण्याचा मार्ग बदलत नाहीत. 9. वितरिका वहनमार्ग पुराच्या पाण्यामुळे गाळामुळे बदलतो. 10. उपनद्यांची लांबी वितरिकांच्या तुलनेत जास्त असू शकते. 10. उपनद्यांच्या तुलनेत वितरिकांची लांबी कमी असते. प्रश्न क्रमांक 6. सविस्तर उत्तरे लिहा. 1. अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारकांमधून निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा. 2. गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयोगी ठरले आहे स्पष्ट करा. 3. पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील चित्रात कोणकोणती कारके दिसत आहेत? या कारकांनी तयार केलेली भूरूपे कोणती? त्यातील एका भूरूपाच्या निर्मितीची प्रक्रिया लिहा. आता हे मोठे प्रश्न आहेत, खूप मोठं उत्तर येईल याचं. क्रमांक 1. अपघर्षणाच्या कार्यामुळे विविध कारकांमधून म्हणजे विविध कारकांद्वारे निर्माण होणारी भूरूपे स्पष्ट करा. उत्तर. हिमनदी, नदी, वारा, भूजल आणि सागरी लाटा ही अपक्षरणाची विविध कारके असून या कारकांमुळे भूपृष्ठावर विविध भूरूपांची निर्मिती होते. विविध कारकांद्वारे पृथ्वीच्या पृष्ठभागाचे जे अपक्षरण होते त्याच्या विविध प्रक्रिया आहेत. अपघर्षणाच्या या क्रिया कारकांप्रमाणे वेगवेगळ्या असतात व त्यामुळे निर्माण होणारी भूरूपे ही वेगवेगळी असतात. विविध कारके, त्यांच्या अपघर्षणाच्या विविध क्रिया व या प्रत्येक क्रियेमुळे निर्माण होणारे भूरूप यांची माहिती पुढील प्रमाणे आहे. आता या सगळ्या प्रश्नांच्या मध्ये खूप आकृत्या आहेत, त्या सगळ्या आकृत्या तुम्ही काढणं शिकणं गरजेचं आहे. 1. मेषशिला. मेषशिला. हिमनदी ज्या पृष्ठभागावरून वाहते त्या पृष्ठभागावर अपघर्षणाची उखड ही क्रिया घडून येते. त्यामुळे पृष्ठभागावरील व काठावरील खडकाचा भाग उखडला जातो आणि मेषशिला हे भूरूप तयार होते. मेषशिलेचा उगमाकडील भाग गुळगुळीत असतो व प्रवाहाच्या दिशेकडील भाग खडबडीत असतो. ही आहे हिमनदीच्या प्रवाहाची दिशा आणि मेषशिलाची ही आकृती महत्त्वाची आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. 2. इंग्रजी यू आकाराची दरी. हिमनदी ही घन स्वरूपातील बर्फाच्या स्वरूपात वाहते. बर्फाच्या प्रचंड भारामुळे व कमी गतीमुळे हिमनदीच्या तळभागाचे व काठाचेही अपघर्षण झाल्याने दरीचा तळभाग रुंद होतो व इंग्रजी यू आकाराची दरी निर्माण होते. इथे आकृती दिलेली आहे पहा ही यू आकाराच्या दरीची, स्क्रीनशॉट काढून घ्या. नंबर 3. लोंबती दरी. मुख्य हिमनदीच्या अपक्षरण कार्याचा वेग जास्त असतो
मात्र हिमनदीस येऊन मिळणाऱ्या उपहिमनद्यांचा वेग व अपक्षरण कार्यही कमी असते. त्यामुळे उपहिमनदीच्या दऱ्या मुख्य हिमनदीच्या काठावर लोंबलेल्या दिसतात. त्यांनाच लोंबत्या दऱ्या असे म्हणतात. ही लोंबत्या दऱ्याची आकृती. क्रमांक 4. हिमगवर. हिमनदीच्या उगमाकडील पर्वतमाथ्याजवळील तीव्र उतारामुळे हिमनदी तुलनेने जास्त वेगाने घसरते. त्यामुळे उगमाजवळील तळाच्या खडकांचे अंतर्वक्र स्वरूपात अपक्षरण झाल्याने त्या खळग्याला आरामखुर्चीसारखा आकार येतो. त्यास हिमगवर असे म्हणतात. ही हिमगवरची आकृती पाहून घ्या. क्रमांक 5. शुककूट आणि गिरीशृंग. दोन शेजारी शेजारील हिमगवरांच्या मध्ये शिल्लक राहणारा अरुंद भिंतीचा, तीव्र उताराचा आणि करवतीच्या दात्यांप्रमाणे निमुळता धारदार खडकाचा भाग म्हणजे शुककूट किंवा फणीकटक होय. असे जेव्हा 2-3 अधिक हिमगवर शेजारी शेजारी निर्माण होतात आणि या हिमगवरांच्या शीर्षाकडे सर्वांचे एकच समान टोक निर्माण होते, त्या तीव्र उताराच्या निमुळत्या टोकास शृंग किंवा गिरीशृंग म्हणतात. ही गिरीशृंगची आकृती. क्रमांक ब आकडा. नदी या कारकाच्या अपघर्षणामुळे निर्माण होणारी भूरूपे. नदीद्वारे अपघर्षण, अनुलंब अपघर्षण, अभिशीर्ष अपघर्षण, खनन, वेधन व सन्निघर्षण या अपघर्षणाच्या क्रिया घडून येतात. त्यामुळे पुढील भूरूपे निर्माण होतात. 1. घळई किंवा खोल घळई. उगमाजवळील पर्वतीय किंवा डोंगराळ भागातून नदी वाहताना तीव्र उतारामुळे नदी वेगाने वाहते. त्यामुळे नदीच्या काठापेक्षा तळाचे खडन जास्त होते. त्यामुळे तीव्र उताराचा काठ व अरुंद तळ असलेली घळई निर्माण होते. काही वेळेस खननामुळे खूप खोल घळई निर्माण होते. ही घळईची आकृती. 2. इंग्रजी व्ही आकाराची दरी. घळईतून वाहणाऱ्या नदीत कालांतराने गाळाचे प्रमाण वाढते. त्यामुळे नदीच्या तळभागाचे खनन कमी होऊन काठांच्या खननाचे प्रमाण वाढते. त्यामुळे नदीच्या दरीचे उभे तट रुंदावतात व त्यांना व्ही आकार प्राप्त होतो. याच नदीच्या व्ही या आकाराच्या दऱ्या होत. ही व्ही आकाराची दरीची आकृती. क्रमांक 2. धबधबा आणि प्रपातघरता. 1. डोंगराळ प्रदेशात कड्यांवरून पाणी वेगाने खाली पडते, त्यास धबधबा किंवा प्रपात म्हणतात. 2. कड्यावरून सतत वेगाने खाली पडणाऱ्या पाण्याच्या प्रचंड आघाताने धबधब्याच्या पायथ्याशी एक खोल खड्डा तयार होतो, त्यास प्रपातघरता असे म्हणतात. ही धबधब्याची आणि ही प्रपातघरताची आकृती. क्रमांक 4. धावत्या. आलटून पालटून मऊ व कठीण खडकांची भूरचना असल्यास कमी अधिक खनन होऊन पायऱ्या पायऱ्यांची भूरचना निर्माण होते. त्यावरून जेव्हा नदी वाहते तेव्हा नदी उड्या मारत धावतानाचा भास होतो, त्यास धावत्या असे म्हणतात. ही धावत्याची आकृती. क्रमांक 5. रांजण खळगे. जेव्हा नदीपात्रातील खडकांची रचना कमकुवत असते किंवा नदीपात्रात जोड असतात तेव्हा पाण्याच्या आघातामुळे असंख्य खाचखळगे निर्माण होतात. प्रवाहाबरोबर वाहत आलेले दगड अशा खाचखळग्यात अडकतात. पुरामुळे किंवा प्रवाहातील पाणी एकदम वाढल्यास या खाचखळग्यांना व खडकांना अडून पाणी वाहताना त्यात भोवरे निर्माण होतात. या भोवऱ्यामुळे हे दगडही वर्तुळाकार दिशेने फिरू लागतात व मूळचे खाचखळगे जास्त खोल व गोलही होतात. त्यांना रांजण खळगे किंवा कुंभगर्ता असे म्हणतात. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पारनेर या ठिकाणी अशा प्रकारचे रांजण खळगे आहेत. क्रमांक 6. गोलाकार गोटे. नदी प्रवाहातील खडकांचे तुकडे वाहून नेले जात असताना ते एकमेकांवर आदळत आपटत जातात. त्यामुळे या सन्निघर्षण क्रियेमुळे हे दगडगोटे व खडे बऱ्याचदा गोलाकार किंवा चपटे गोलाकार होतात. क. वारा या कारकाच्या अपघर्षणामुळे निर्माण होणारी भूरूपे. वाऱ्याच्या अपघर्षण क्रियेमुळे पुढील भूरूपे निर्माण होतात. 1. वातखळगे. शुष्क प्रदेशात सातत्याने जोरदार वारे वाहतात. असे वारे चक्राकार गतीने फिरतात तेव्हा
पृष्ठभागावरील वाळूच्या किंवा मातीच्या सुट्या कणांना उचलून नेतात व तेथे अपक्षरण खळगा तयार होतो. त्यांनाच वातखळगे म्हणतात. ही वातखळग्याची आकृती. क्रमांक 2. वातगृष्ट खडक. खडकांच्या पृष्ठभागावर वाऱ्यामुळे अपघर्षण होते, त्यामुळे वाऱ्याच्या दिशेकडील भाग गुळगुळीत उताराचा बनतो. अशा खडकांना वातगृष्ट खडक असे म्हणतात. ही वातगृष्ट खडकाची आकृती. क्रमांक 3. भूछत्र खडक. वाऱ्याबरोबर वाळू, लहान दगड यांचे वहन होते, त्यामुळे वाळू व दगडांच्या मार्गात येणाऱ्या मोठ्या खडकांवर आघात होऊन त्यांचेही खणन किंवा धूप होते. वाळू किंवा खडक जास्त उंचीवर उडू शकत नसल्याने त्यांचा आघात वरच्या भागापेक्षा खालच्या भागावर जास्त होतो आणि खालच्या भागाची जास्त झीज होते. वाऱ्याच्या बदलत्या दिशानुसार खडकाची सर्व दिशांनी झीज होऊन तो छत्रीच्या आकाराचा खडक तयार होतो. त्याला भूछत्र खडक असे म्हणतात. ही आकृती आहे भूछत्र खडकाची. क्रमांक 4. यारदांग. भूपृष्ठावर कठीण आणि मऊ खडकांचे एका बाजूला एक समांतर असे अनेक थरांचे वितरण असल्यास वाऱ्याच्या अपघर्षण कार्यामुळे मृदू खडकाची झीज होऊन ते नाहीसे होतात व कठीण खडकांचे अवशिष्ट भाग भूपृष्ठावर दिसून येतात. त्यांना यारदांग असे म्हणतात. ही यारदांग याची आकृती आहे. क्रमांक ड. सागरी लाटांच्या अपघर्षण क्रियेमुळे निर्माण होणारी भूरूपे. सागरी लाटांच्या अपघर्षण क्रियेत सातत्य दिसून येते, त्यामुळे पुढील भूरूपे निर्माण होतात. एक. सागरी कडा. सागरी किनाऱ्यावर तीव्र उताराचा एकाच प्रकारचा खडक उघडा पडला असेल तर लाटांच्या मारणेतेची झीज होऊन तेथे भिंतीसारखा भाग शिल्लक राहतो. त्यास सागरी कडा म्हणतात. ही आहे सागरी कड्याची आकृती. 2. सागरी गुहा. समुद्रकिनारा जर कठीण व मृदू खडकांनी बनला असेल तर मृदू खडकाची जास्त झीज होऊन तेथे खोल खड्डा पडतो. ही पोकळी मोठी होत जाते, त्यास सागरी गुहा म्हणतात. ही सागरी गुहेची आकृती. क्रमांक 3. सागरी कमान. समुद्रात घुसलेल्या भूशिरावर जेव्हा परस्पर विरुद्ध अशा दोन्ही बाजूंनी गुहा आकारास येतात तेव्हा पुढे अपघर्षणामुळे या दोन्ही गुहांच्या मधील खडकाचेही खणन होऊन या दोन गुहा एकमेकीस मिळतात. तेथे सागरी कमान तयार झालेली आढळते. ही सागरी कमानची आकृती. क्रमांक 4. सागरी स्तंभ. सागरी कमानीची झीज होऊन कमानीचा वरचा भाग कोसळतो व कमानीचा उभा भाग खांबासारखा समुद्रात शिल्लक राहतो. त्यास सागरी स्तंभ म्हणतात. ही सागरी स्तंभाची आकृती. 5. तरंग घर्षित मंच. सागरी कड्यांच्या पायथ्याशी जेव्हा लाटांचा परिणाम होतो व कड्यांच्या झिजेमुळे तेथे साधारण सपाट चबुतरा निर्माण होतो, त्यास तरंग घर्षित मंच असे म्हणतात. ही आकृती पाहून घ्या. प्रश्न क्रमांक 2. सविस्तर उत्तरे लिहा. गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी कसे उपयोगी ठरले आहे ते स्पष्ट करा. उत्तर. हिमालय पर्वतीय प्रदेशात उगम पावलेली गंगा नदी आपल्या उगमाकडील प्रदेशात खडकांचे अपक्षरण करते. हिमालय पर्वताचा तीव्र उतार, नदीचे बारमाही स्वरूप, मान्सून पर्जन्य आणि वितळणाऱ्या हिमनद्यांद्वारे होणारा पाण्याचा अव्याहत पुरवठा या वैशिष्ट्यांमुळे गंगा नदीचे अपक्षरणाचे कार्य सतत आणि परिणामकारकपणे चालूच असते. त्यामुळेच गंगा नदीत अपक्षरित पदार्थाचे प्रमाण इतर नद्यांच्या तुलनेत जास्त असते. गंगा नदीचे खोरेही विशाल असून गंगा नदीच्या उपनद्यांद्वारेही अपक्षरित पदार्थाचा सतत व लक्षणीय पुरवठा होत असतो. या अपक्षरित पदार्थांचे गंगा नदीच्या प्रवाहाबरोबर वहन होते. गंगा नदीत वाहून येणाऱ्या या अपक्षरित पदार्थांचे स्वरूपही विविधांगी आहे. त्यात बारीक दगडगोटे, वाळू, माती, हलके सूक्ष्म पदार्थ आणि पाण्यात विरघळलेली अनेक खनिजे यांचाही समावेश होतो. या अपक्षरित पदार्थांचे कर्षण, उत्परिवहन, निलंबन आणि द्रावीकरण या क्रियांद्वारे वहन होत होत हे सर्व पदार्थ गंगा नदीच्या मैदानी प्रदेशांपर्यंत वाहत येतात. गंगा नदी मैदानी प्रदेशात जेथे प्रवेश करते तेथे उतारात एकदम बदल होतो व तिची गती मंदावते. परिणामी या सर्व अवसादाचे नदीपात्राच्या दोन्ही बाजूंना संचयन होत गेले. गेली हजारो वर्षे या प्रकारे
गंगा नदीने वाहून आणलेल्या अपक्षरित पदार्थ, अवसाद व गाळाचे संचयन होऊन गंगा नदीचे एक विशाल मैदानी प्रदेशाची निर्मिती केली आहे. या सर्व प्रक्रियेत गंगा नदीच्या मैदानी प्रदेशात असंख्य तलावांची निर्मिती होत गेलीच. शिवाय अवसादांचा अव्याहत पुरवठा होत राहिल्याने सुपीक मैदानी प्रदेशाची निर्मिती झाली. गंगा नदीने एकंदरीत मंद उताराचे, विस्तृत व सुपीक गाळाचे मैदान निर्माण केले. त्यामुळेच तेथे मानवाला शेतीचा विकास करता आला. सुपीक मृदा, बारमाही पाणी यामुळे गंगेच्या मैदानी प्रदेशात शेती व्यवसायांची वाढ झाली. पुढे कृषी आधारित उद्योगही वाढीस लागले. मंद उतारामुळे दळणवळण व वाहतूकही सुगम झाल्याने इतर उद्योग व व्यवसायांची भरभराट झाली. एकंदरीत गंगा नदीचे संचयन कार्य मानवासाठी उपयोगी ठरत आहे. सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न क्रमांक आहे 3. पाठ्यपुस्तकाच्या आवरणावरील चित्रात कोणकोणती कारके दिसत आहेत? आपल्या पुस्तकावरचं हे चित्र. या कारकांनी तयार केलेली भूरूपे कोणती? त्यातील एका भूरूपाच्या निर्मितीची प्रक्रिया लिहा. उत्तर: पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ व मलपृष्ठ मिळून हे चित्र असे दिसतं. हे चित्र आहे, याची कारके लिहायची आहेत आपल्याला. या चित्रात प्रामुख्याने हिमनदी, नदी व सागरी लाटा ही कारके दिसून येत आहेत. या कारकांनी तयार केलेली विविध भूरूपे ही या आवरणातील चित्रात दिसून येत आहेत. त्यापैकी प्रमुख भूरूपे म्हणजे दबदबा, पंखाकृती मैदान, नदीची नागमोडी वळणे, कुंडलाकासार सरोवर, नदीचे पूर मैदान, त्रिभुज प्रदेश, आखात, पुळण, वाळूचे दांडे, सागरी कडा, सागरी गुहा, सागरी स्तंभ ही होत. वरील भूरूपांपैकी त्रिभुज प्रदेशाच्या निर्मितीची प्रक्रिया पुढील प्रमाणे आहे. नदीच्या 3ऱ्या टप्प्यात म्हणजे मुखाजवळील प्रदेशात तिचा वहनाचा वेग आणखी मंदावतो. या टप्प्यात जमिनीचा उतारही मंद असतो. त्यामुळे तेथे नदीचा गाळ किंवा अपक्षरित पदार्थ वाहून नेण्याची क्षमता अधिक कमी असते. परिणामी नदीने वाहून आणलेल्या गाळाचे नदीमुखाशीच संचयन होते. त्यामुळे नदीच्या प्रवाहातच गाळाचा अडथळा आल्याने नदी या गाळाच्या दोन्ही बाजूनी वाहू लागते. पुन्हा पात्रामध्ये गाळाचे संचयन झाल्याने नदीपात्र पुन्हा विभागले जाते व नदीला अनेक फाटे फुटतात. त्यांना वितरिका म्हणतात. या वितरिकांच्या मधल्या भागावर सुपीक अशा गाळाचे संचयन होऊन त्रिकोणाकृती प्रदेश तयार होतो. त्यास त्रिभुज प्रदेश म्हणतात. गंगा, गोदावरी, नाईल या नद्यांच्या मुखाशी अशा त्रिभुज प्रदेशांची निर्मिती झाली आहे. प्रश्न शेवटचा 7वा. आकृत्या काढून नावे द्या. 1. अपवहन, 2. तरंगरचित मंच, 3. भूछत्र खडक. ही पहिली आकृती आहे अपवहन किंवा त्याला वात खळगे असंही म्हणतात. पुस्तकात ही आकृती दिलेली आहे, ती पाहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरी आकृती आहे तरंग घर्षित मंच, स्क्रीनशॉट काढू शकता. तिसरी आकृती आहे भूछत्र खडक. या सगळ्या आकृत्यांचा सराव करणं गरजेचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.